अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर जे आहे ते आता गुन्हेगारीचं केंद्र बनत चाललेलं आहे। दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची काल हत्या झाली आणि त्यानंतर श्रीरामपूरमध्ये एक संताप जो आहे, जनक आक्रोश जो आहे तो उफाळला। त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन देखील केलं। जवळपास 8 ते 9 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं। काल श्रीरामपूर शहर तातडीनं बंद ठेवण्यात आले। आज दुसऱ्या दिवशी देखील सगळे व्यापारी जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांनी देखील आज उत्स्फूर्त बंद जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे। श्रीरामपूर शहरामध्ये जे व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक आहे आकाश दुबैया यांचा काल खरं तर दिवसाढवळ्या खून झाला आणि त्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं। त्यानंतर काही 2 आरोपी जे होते ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करा अशी मागणी जी आहे ती सगळे लोकप्रतिनिधी व्यावसायिक आणि नागरिक करत होते आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी श्रीरामपूर शहराच्या नागरिकांना आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर आम्ही मुख्य आरोपी जो आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करू। एकंदरीत जर बघितलं तर काही दिवसांपासून श्रीरामपूरमध्ये सातत्यानं मारहाण असेल, दंगल असेल, हत्या असेल असे विविध गुन्हे जे आहेत ते घडत आहेत आणि मागील 10 दिवसातच 4 प्राणघातक हल्ले जे आहेत ते श्रीरामपूर शहरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। एकंदरीत जर बघितलं तर आता श्रीरामपूर जे आहे ते क्राईम कॅपिटल होतं का काय अशी शंका जी आहे ती व्यक्त होते। मनोज गाडीकर, TV9 मराठी, श्रीरामपूर।